नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी दीपा बावधाने. दिलसे या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपण बघितलं की सगळेच लोक लहान थोर दिवाळीचा आनंद लुटतात. या हेमंत ऋतूत बोचरी थंडी जोर धरू लागते. स्वेटर, टोप्या, रजया बाहेर येतात. दिवाळी पहाटचे कार्यक्रम सुरू असतात ठिकठिकाणी. सगळ्यांची मनं कशी आनंदित असतात आणि दिवाळीच्या फराळची रेलचेल असते. लहान मुलांना देखील स्वयंपाकघरात आजीसोबत, आईसोबत लुडबुड करायची असते आणि खुशीत गाणी गायची असतात. खरपूस बेसनाची सुगंधी दरवळ 1 2 3 4 लाडू वळले भरभर. खरपूस बेसनाची सुगंधी दरवळ 1 2 3 4 लाडू वळले भरभर. पोह्यांच्या डोंगराला फोडणी बसली, त्याच्यासोबत चकली गरगर फिरली. शंकरपाळ्यांनी मारल्या उड्या, काही तिखट खाऱ्या आणि गोड थोड्या, काही तिखट खाऱ्या आणि गोड थोड्या. श्रोते हो, हिंदू धर्मात देव देखील दिवाळी साजरी करतात असं म्हटलं आहे. त्याला देव दिवाळी म्हणतात. माणसांची जशी दिवाळी पहाट असते तशीच देवांची दिवाळी पहाट असते का हो? कारण असं म्हणतात की ब्राह्ममुहूर्ताला देव धरतीवर येतात, म्हणजे पहाटेच ना. मग दिवाळीला काही स्पेशल घडलंय ना. एका घरच्या देवघरामध्ये देवांची दिवाळी पहाट बघा कशी साजरी झाली. ते किती प्रसन्न झाले देव सारे. रसिक हो, कविता ऐका, दिवाळी पहाटेचा आनंद लुटा. आज भल्या पहाटे दिवा लागला देवापुढे. आज भल्या पहाटे दिवा लागला देवापुढे. धूप कांडीच्या धुराने भरून गेले देवघर सारे. प्रसन्न चित्ते पाहत होते देव्हाऱ्यातून देव सारे. प्रसन्न चित्ते पाहत होते देव्हाऱ्यातून देव सारे. ऊन ऊन पाण्याने त्यांचे नुकतेच स्नान झाले होते. नैवेद्याची वेळ झाली, नैवेद्याची वेळ झाली, पण अजून गृहलक्ष्मी का न आली? फराळ भरलेली ताटली अजून कशी नाही आणली? एवढ्यात बाळकृष्ण म्हणाला, रे थांबा जरा, धीर धरा. ताज्या ताज्या चिरोट्याचा मला आत्ताच वास आला. गणेशाची भूक खवळली, म्हणे वाट बघतो मी लाडूची. शेजारी जर असेल चकली, फराळाची पर्वणी झाली. दत्तगुरू थांबले होते, दत्तगुरू थांबले होते, बासुंदी कधी समोर येते? दत्तगुरू थांबले होते, बासुंदी कधी समोर येते? लक्ष्मी माता अस्वस्थ होते, अनारशाची आठवण करते. चाहूल लागते गृहलक्ष्मीची, चाहूल लागते गृहलक्ष्मीची, प्रतीक्षा संपते देवांची. एकमेका हसून सांगती, बघा बघा अन्नपूर्णा आली, बघा बघा अन्नपूर्णा आली. मनपसंत पदार्थ ताटात होते, मनपसंत पदार्थ ताटात होते. चिवडा चकली कडबोळीही होते. विठुराया मात्र हिरमुसले, विठुराया मात्र हिरमुसले. शंकरपाळे त्यात नव्हते. का न ठेवले शंकरपाळे? काय बरे कारण झाले? का न ठेवले शंकरपाळे? काय बरे कारण झाले? मी तुम्हाला म्हणून कारण सांगते. चकलीने होते ना काटे फेंदारले, म्हणे मत जवळ नकोत ती लव्हाळे. करंजीनेही त्यास होते फिसकारले. बिचारे शंकरपाळे. आता विठोबा कमरेचे हात काढीना, लाडू देखील उचलीना. काय करावे समजेना गृहलक्ष्मी आणि यजमानांना. एवढ्यात बारकी नात आली, शंकरपाळे भरून ताटली आणली. एवढ्यात बारकी नात आली, शंकरपाळे भरून ताटली आणली. देवापुढे ठेवून म्हणाली, घ्या देवा खारी गोड शंकरपाळी. घ्या देवा खारी गोड शंकरपाळी. आता सर्वच देव प्रसन्न झाले. आता सर्वच देव प्रसन्न झाले. त्यांच्या मनाप्रमाणे घडले. मनसोक्त फराळ करते झाले. नातीला भरभरून
आशीर्वाद दिले. शंकरपाळे खास ठरले, शंकरपाळे खासच ठरले, शंकरपाळे खासच ठरले. धन्यवाद रसिक श्रोते हो. आशा आहे ही देवांची दिवाळी पहाट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्स पण करा. धन्यवाद.